हॅलो, अजून आले नाहीत का मुलं? आलीत सगळी मुलं? नाही अजून? आवाज येतोय सगळ्यांना? इज एव्हरीबडी गेटिंग माय व्हॉइस? येस सर. काय रे, इतका वेळ का आजकाल मुलंच येत नाही लेक्चरला? राव, काय करावं कळत नाहीये. तर तुम्हाला पॅसेज भेटली होती आज, जी डिस्कस करायची होती ती सकाळी? क्वेश्चन्स, पझल्स. हॅलो, येस सर. सॉल्व्ह केल्यात तुम्ही घरी? हो सर. हा, कारण मी सांगितलं होतं की मॅडमला सांगितलं की दरवेळेस मी त्यांना तिथे क्लासमध्ये सॉल्व्ह करायला देतो, पण त्या पझल्सला वेळ लागेल त्यांना. ऑलरेडी पझल्सचे तिसरं लेक्चर आहे, म्हणून त्यांना घरून सोडून आणायला सांगा. नंतर मी याचं डिस्कशन क्लासमध्ये घेणार आहे. ओके. हा, तर आता एकदम इझी एक्झाम्पलने आपण सुरुवात करूयात आणि त्यानंतर आपण डिफिकल्टी लेवल वाढवत जाऊयात आणि पुढच्या एक्झाम्पलला घेऊयात. ठीक आहे. राम अँड श्याम आर गुड इन हॉकी अँड व्हॉलीबॉल. Sachin and Ram are good in hockey and baseball. Gaurav, Shyam are good in volleyball. So Gaurav and Shyam are what? Volleyball and cricket. Sachin, Gaurav and Sagar are good in baseball and football. Then who is good in? Then who is good in all baseball, cricket, volleyball and football? या चारही खेळामध्ये बेस्ट कोण आहे? What is your answer then, students? कारण सॉल्व्ह केले ना तुम्ही? गौरव. 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 आता काही लोकांनी चार्ट बेस बनवला असेल. इकडे नाव राम, श्याम, गौरव, सचिन, सागर आणि इकडे हे व्हॉलीबॉल, हॉकी, फुटबॉल, हे सगळे त्याचे गेम दिले, बेसबॉल. ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला जर का आपण बघितलं तर इथे आपल्याला या चार खेळामध्ये जो आवडता हे आहे ते आपल्याला निवडायचं आहे. ओके. मग आता आपल्याला इथे हे ते चार्ट वगैरे इकडे बनवून बसू नका. ओके. जो तुम्हाला मेथड सांगितली होती त्याच्यापेक्षा फक्त थोडं कॉमन सेन्स यूज करायचंय. मग आता असा व्यक्ती आहे, आता इथे काय तर हॉकी आणि व्हॉलीबॉल, तर आपल्याला हॉकी पाहिजे का? हॉकी आहे का याच्यामध्ये? येस ऑर नो? नो सर. नो. मग आता इकडे काही हे नाहीये. हॉकी आणि बसबॉल याच्यामध्ये पण हॉकी आहे, याला पण लक्ष द्यायचं नाही. डायरेक्ट या इकडे काय, गौरव आणि श्याम, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट. सो गौरव आणि श्यामचं काय, क्रिकेट आहे आणि व्हॉलीबॉल आहे. ठीक आहे. सचिन, गौरव आणि सागर, सचिन, गौरव, सागर बेसबॉल आणि फुटबॉल आहेत. बेसबॉल आणि फुटबॉल चार झालेत. मग इकडे हे होते आणि इकडे गौरव आणि श्याम होते. याच्यामध्ये कॉमन कोण? गौरव, श्याम आणि सचिन, गौरव आणि सागर याच्यामध्ये कॉमन कोण आहे? गौरव आहे. म्हणून तुमचं उत्तर काय राहील इथे? दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट? गौरव. म्हणून तुमचं उत्तर काय राहणार? गौरव राहणार आहे. ओके. कळलं प्रत्येकाला? येस सर. येस, दिस इज. आता मोठ्या मोठ्या पझल्सला घेऊयात आपण. काय आन्सर आहे? 7 पर्सन्स. डी, आर्टिस्ट मुंबई. आणखी कोणी सॉल्व्ह केलंय?
भावेश, मानसी, पियुष, विजय, वेदिका. आतापर्यंत एकीनेच उत्तर सांगितलं. कोणी उत्तर सांगितलं आता? थँक्स. समीच सांगितलं. नाव काय आर्टिस्ट मुंबई. नाव काय? वेदिका. वेदिका. ओके. हा, यांचं म्हणणं आहे की आर्टिस्ट आणि मुंबई ही जी जोडी आहे ती इनकरेक्ट आहे. आणखी तुमच्यापैकी आणखी कोणाचं उत्तर काय आहे? तर करेक्ट आहे. हा करेक्ट आहे. हा, आर्टिस्ट मुंबई हे करेक्ट आहे. आणखी तुमच्यापैकी आणखी कोणाचं उत्तर आहे की वेगळं काही उत्तर आहे कोणाचं, प्लीज? की हेच उत्तर आहे. अरे सॉल्व्ह केलंच नाही का घरी? सो डिड यू ट्राय at home or not? भावेश, भावेश उत्तर काय आहे रे? सर ट्राय केलंय मी पण आन्सर पर्यंत पोहोचलो नाही. नाही का? ओके. मानसी, मानसी रिप्लाय तर द्या मानसी एकदा की हो केलं नाही केलं काही. पियुष, सर नाही केलं, नाही का? जमलं ऍक्च्युली. अच्छा, म्हणजे ट्राय केलं ना? हो हा हो क्वेश्चन केलं. नाही केलं हा, पियुष, सर, हा क्वेश्चन नाही केलं अरे का रे बाळा, का नाही केला? सर. बाकीचे केले होते, 5 होते त्याच्यामधून 3 केले. अच्छा, करायचं असताना. विजय, आणि बाकी लेक्चर मध्ये आता आपल्याला 6 आणि 7 पोरं येत आहेत. बाकी लेक्चर मध्ये किती मुलं असतात रे तुमच्या? GS चं पण असतं ना तुमचं, मला वाटतं मॉड्यूल. सो बाकी लेक्चर मध्ये किती लोक असतात? आता चला, आता हे एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे. तर या टाइपचे एक्झाम्पल ऐकता आपली ती मेथड आहे. इतका मोठा चार्ट बनवायचा, ते कसं 4-5 व्यक्तीपर्यंत ठीक आहे. 5 व्यक्ती त्याला राईट रॉंग करतोय, हे करेक्ट नाही, हे राईट हे रॉंग, इथे आहे इथे नाही, हे सगळं ते 4-5 व्यक्ती जेव्हा असतात तिथपर्यंत ते काय वाटतं आपल्याला बरोबर वाटतं. ठीक आहे ना? पण जेव्हा अशा टाइपचे एक्झाम्पल्स येतात, ज्याला आपण म्हणूयात की मोठ्या पझल्स जे आहेत, या सोडवताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे आपल्याला बघायचंय. यासाठी इनोव्हेटिव्ह मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. दॅट मेथड इज नोन ॲज मेथड ऑफ निगेशन. त्या मेथडला काय म्हणतात? मेथड ऑफ निगेशन. निगेशन म्हणजे काय? निगेटिव्हची मेथड. आता इथे पहिली गोष्ट सांगा, निगेशन म्हणजे काय? कोणती इन्फॉर्मेशन, की अशी इन्फॉर्मेशन जी निगेटिव्ह मध्ये आहे. निगेटिव्ह मध्ये आहे म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन? समजा ए हा व्यक्ती या शहरात राहतो. ए हा व्यक्ती काय राहतो? या शहरामध्ये राहतो. ही जी इन्फॉर्मेशन आहे याला म्हणतात अफर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन और स्पेसिफिक डिटेल. याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक डिटेल, की हा व्यक्ती या शहरामध्ये राहतो. तशी स्पेसिफिक डिटेल इथे कशी आहे? डी प्रॅक्टिसेस ऍट बँगलोर, बरोबर आहे. ए फार्मासिस्ट प्रॅक्टिसेस ऍट भुवनेश्वर. या सगळ्या अफर्मेटिव्ह डिटेल्स आहेत किंवा या स्पेसिफिक डिटेल्स आहेत. ज्याला आपण नॉन स्पेसिफिक डिटेल्स म्हणतो. नॉन स्पेसिफिक डिटेल्स म्हणजे कोणत्या? ही इज नायदर डॉक्टर, नव्हतो डॉक्टर पण नाही आणि काय आर्टिस्ट पण नाही. ओके. जी इज काउन्सिलर अँड ही डज नॉट प्रॅक्टिसेस इन मुंबई और चेन्नई. हा मुंबईच्या चेन्नईला प्रॅक्टिस करत नाही. सो जेव्हा नाहीची इन्फॉर्मेशन आली ती म्हणजे नॉन स्पेसिफिक डिटेल आहे. सगळ्यात पहिले आता याच्यामध्ये लक्षात घ्या, एकीकडे जर का तुम्हाला त्रास जात असेल इथे सिटीज हे करण्यासाठी, तर तुम्ही इथे लिहू पण शकता सिटीज. सिटीज किती आहेत? 7 सिटीज आहेत. कोणत्या कोणत्या? चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, भुवनेश्वर. प्रोफेशन्स त्यांचे कोणते कोणते प्रोफेशन्स आहेत? डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट, लॉयर, काउन्सिलर, प्रोफेसर,
आर्टिस्ट, हे प्रोफेशन्स आहेत. ओके, मग आता इथे आपण जर का बघितलं तर याला मेथड ऑफ निगेशननी आता सगळेजण लक्ष देतील. काळजीपूर्वक मी कशा मेथडॉलॉजीनी करून बघतोय. ओके, प्रत्येकाचं लक्ष आहे ना इकडे. इकडे आपण नंबर ऑफ पर्सन्स लिहूयात. पर्सन्स A, B, C, D, E, F आणि G. These are the number of persons. ओके, आता एक इन्फॉर्मेशन असेल की त्यांच्या सिटी बद्दल असेल, म्हणजे हा या सिटी मध्ये राहतो, आणि एक असेल की नॉन स्पेसिफिक असेल, म्हणजे हा या सिटीत राहत नाही. ठीक आहे ना. सो सिटी आणि निगेशन ऑफ दी सिटी. ओके, सो सिटी आणि निगेशन ऑफ दी सिटी. प्रोफेशन आणि निगेशन ऑफ दी प्रोफेशन. प्रोफेशन आणि काय, निगेशन ऑफ दी प्रोफेशन. ओके, मग आता बघा. सो देर आर 7 cities आहेत, त्याचे 7 प्रोफेशन्स आहेत. ओके, हा. A is a pharmacist and practices at भुवनेश्वर. A काय आहे, फार्मासिस्ट आहे. A कोण आहे, A is a pharmacist. तर इथे काय लिहा, A is a pharmacist and he practices at भुवनेश्वर. मग याच्यामधनं सिटी मधनं काय करायचं, जे जे आपलं आलंय, भुवनेश्वर आलंय आणि फार्मासिस्ट आलंय, कॅन्सल करा त्याला. डी प्रॅक्टिसेस ऍट बँगलोर. डी कुठे प्रॅक्टिस करतो, बँगलोर, म्हणून इथे डी बँगलोर कॅन्सल करा. ठीक आहे. ही इज नायदर डॉक्टर नॉर आर्टिस्ट. तो डॉक्टर पण नाही आणि आर्टिस्ट पण नाही. सो डी इज, बघा आता हे नायदर आहे, म्हणजे हा निगेशनवर आहे ना, हा इथे नाही. सो ही नाहीच्या याच्यामध्ये लागणार. हा नायदर काय डॉक्टर पण नाही किंवा काय आर्टिस्ट पण नाही. ओके, द पर्सन प्रॅक्टिसिंग ऍट हैदराबाद इज अ प्रोफेसर. पर्सन प्रॅक्टिसिंग इन अ हैदराबाद, हैदराबादला जो काही प्रॅक्टिस करतो तो कोण आहे, प्रोफेसर आहे. पण नेमका कोण कुठं, ते कुठे आहेत आपल्याला काही माहिती आहे का, नाही. कोणता आहे यापैकी आपल्याला अजून काही माहिती नाहीये. Then G is a counselor and does not practice at Mumbai or Chennai. G कोण आहे, काउन्सिलर आहे. G is what, काउन्सिलर, and does not practice, प्रॅक्टिस करत नाही. कुठे करत नाही, मुंबईला करत नाही किंवा चेन्नईला करत नाही. ठीक आहे. मग आता काउन्सिलर पहिले कट करा, पण मुंबई किंवा चेन्नईला करत नाही. तो कुठे करतो अजून आपल्याला माहिती नाही. ई इज लॉयर, प्रॅक्टिस ऍट अहमदाबाद. ई काय आहे, ई लॉयर आहे आणि कुठे प्रॅक्टिस करतो, अहमदाबादला प्रॅक्टिस करतो. सो ई काय आहे, लॉयर आहे आणि अहमदाबादला काय करतो, प्रॅक्टिस करतो. ठीक आहे. एफ प्रॅक्टिसेस चेन्नई बट नॉट अन आर्टिस्ट. एफ प्रॅक्टिसेस ऍट चेन्नई. विच सिटी, चेन्नई. ओके, बट ही इज नॉट अन आर्टिस्ट. एफ प्रॅक्टिसेस चेन्नई बट नॉट अन आर्टिस्ट, पण तो आर्टिस्ट नाहीये. सी प्रॅक्टिसेस ऍट मुंबई. सी कुठे प्रॅक्टिस करतो, मुंबईला प्रॅक्टिस करतो. सी कुठे प्रॅक्टिस करतो, सॉरी सिटी इथे आहे ना. सो सी प्रॅक्टिसेस ऍट मुंबई. ओके, आता आतापर्यंत आपण फक्त जी जी इन्फॉर्मेशन झाले त्या पुट केलेले आहेत. ज्या ज्या इन्फॉर्मेशन झालेले आहेत ना, त्या फक्त आपण तिथे काय केलेले आहेत, पुट केलेले आहेत. इथपर्यंत लक्षात आलं प्रत्येकाला. सो सिटीज आणखी मुंबई पण कट करा आता. इथपर्यंत पूर्ण आपण इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. चला इथपर्यंत चार्ट बनवा लवकर सगळेजण. लिहिले का सगळ्यांनी चार्ट? नसेल लिहिला तर त्याला नोटबुक मध्ये बनवा एवढा चार्ट.
आणि बनवायचा म्हणजे फक्त बघून लिहू नका, तुम्ही स्वतः थिंक करून असा चार्ट बनवा, न बघता फक्त इन्फॉर्मेशन बघा आणि तो चार्ट करा. तुम्हाला 2 मिनिटे, चला लवकर 2 मिनिटांमध्ये बनवा. झाले का लिहून? हा प्लीज, झाले सगळ्यांचे लिहून? प्लीज रिप्लाय द्या. येस येस सर. प्रत्येकाला कळलं इथपर्यंत कसं फ्रेम केलं आपण? क्षितिज, वेदिका, येस सगळ्यांना कळलं? हा, मेथड लक्षात Yes. येते ती, राईट रॉंग तुमचं उत्तर आलं पण असेल बरोबर, पण या मेथडने बघा एकदम शॉर्ट मध्ये उत्तर येतं. फक्त निगेशन मेथड लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती या चार्ट, शहराबद्दलची ती या चार्ट मध्ये, प्रोफेशन बद्दल निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती या चार्ट मध्ये. सो प्रत्येकाच्या 2 इन्फॉर्मेशन असतील, एक तर या गावात आहे ते आपण इथे लिहूयात, या गावात नाही ती आपण या बॉक्स मध्ये लिहूयात. ठीक आहे. आता आपल्याकडे सिटी किती उरल्यात रे? सिटी आपल्याला पुट करायची, सिटी किती उरल्यात आपल्याकडे? 2 एक सिटी पुट जयपूर करायचे आणि होते. हैदराबाद. एक हैदराबाद आणि काय? जयपूर. आता समजा इथे मग मी जयपूर किंवा हैदराबाद जी मध्ये घेऊ शकतो, पण हैदराबादचा व्यक्ती निश्चितपणे कोण आहे रे? हैदराबादचा व्यक्ती कोण आहे? प्रोफेसर आहे. हैदराबादवाला व्यक्ती कोण आहे? प्रोफेसर आहे. जर मी इथे हैदराबाद लिहिलं तर हा हैदराबादचा व्यक्ती कोण होणार? काउन्सिलर होणार, जे की होऊ शकत नाही. जे की शक्य आहे का? नाही. म्हणून इथेच हैदराबाद आहे. हैदराबाद, कारण हैदराबादचा व्यक्ती प्रोफेसर आणि इथेच तो होऊ शकतो. कारण इथे जर का मी हैदराबाद घेतला तर हैदराबादचा व्यक्ती काउन्सिलर होईल, पण हैदराबादचा निश्चितपणे दिलेला आहे व्यक्ती कोण आहे? प्रोफेसर आहे. ठीक आहे. आता उरलं एकच शहर, ते म्हणजेच काय? जयपूर. सो जयपूर इथे लिहिणार आपण. दिस इज ऑल द, सो इथे कसं लिहिलं आपण? जयपूर लिहिलंय. आता प्रोफेशन 3 उरले. प्रोफेशन कोणते कोणते उरले? डॉक्टर, इंजिनियर आणि कोणतं उरलं? आर्टिस्ट. 3 प्रोफेशन उरले, डॉक्टर, इंजिनियर आणि आर्टिस्ट. आता इथे बघा, हा डॉक्टर पण नाही आणि आर्टिस्ट पण नाही. जो डी वाला आहे तो म्हणतो तो डॉक्टर पण नाही, आर्टिस्ट पण नाही, तर तो काय असणार? निश्चितपणे तो असणार इंजिनियर. आता इंजिनियर झाला, आता काय उरलं? डॉक्टर आणि काय? आर्टिस्ट उरलेत. आता हा जो व्यक्ती आहे हा आर्टिस्ट नाहीये. आर्टिस्ट नाहीये निश्चितपणे, तो मग तो एकच प्रोफेशन उरते, तो काय असेल? डॉक्टर असेल. आणि हा जर का डॉक्टर असेल तर हा व्यक्ती काय असणार आहे? आर्टिस्ट असणार आहे. हा व्यक्ती काय असणार आहे?
आर्टिस्ट असणार आहे. ओके, कळली पझल? मग प्रश्न काय आहे? फार्मासिस्ट जयपूरवाला फार्मासिस्ट आहे का रे? नाही, जयपूरवाला काउन्सिलर आहे. इंजिनियर चेन्नईवाला कोण आहे? डॉक्टर आहे. डॉक्टर बेंगलोरला, सो डॉक्टर काय? बेंगलोरला. डॉक्टर बेंगलोरला आहे का रे? नाही. आर्टिस्ट मुंबई, येस. सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 4. आर्टिस्ट व्हॉट अँड द मुंबई. कळलं प्रत्येकाला? हो सर. मानसी, भावेश, पीयूष, प्रजंक, विजय, Yes, sir. येस सर. एव्हरीबडी गॉट इट? मेथड चांगली वाटली प्रत्येकाला? शॉर्ट बट स्वीट येस सर. असं म्हणता येईल निगेशन हो. मेथडनी. So let's take another example. Solve केलं आहे. Which among the group of the person which works in a marketing division? How many of you have solved this? सर हे मला जमलं नाही. Okay. आणखी बाकी कोणी? सर ऑप्शन 1 म्हणजे BHT. BHT. Okay. Option 1. Any other answer? Okay. Excellent. So क्षितिजने आता सांगितलं नव्हतं, क्षितिज होतं वाटतंय ना? हा, सो आन्सर इज करेक्ट. आन्सर इज BHT. BHT हे तिन्ही पण काय मार्केटिंग डिव्हिजन मध्ये. कसं सॉल्व्ह करायचं? आणखी आपली आधीसारखीच मेथड ऑफ निगेशन्स, त्याच्यानुसार आपण जाऊयात. ओके, हा फक्त ही टीच करता करता मेथड होऊ शकतं, कदाचित आपला हे चालला जाईल. त्यात नेक्स्ट लेक्चरला तुम्ही जॉईन व्हाल मधात. ओके, हा, सो आपल्या व्यक्ती आहेत BHG, BGH, KDF, TV. सो these are the 8 persons. Their cities काय आहेत? दिल्ली, मुंबई, कोलकाता, रांची, पटना, भोपाल, नागपूर, हैदराबाद. सिटीज आहेत. अगेन डिव्हिजन्स आहेत. सो कोणते कोणते डिव्हिजन आहेत? सिस्टीम, मार्केटिंग अँड इंजिनिअरिंग. ठीक आहे, 3 डिव्हिजन आहे, इंजिनिअरिंग, सिस्टीम आणि मार्केटिंग. आता बघा, प्रत्येक डिव्हिजन मध्ये तो म्हणतो मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 3 लोक असू शकतात. मिनिमम किती? 2 आणि मॅक्सिमम काय? 3 लोक. आता मला सांगा, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये 3-3 लोक असते तर व्यक्ती किती झाले असते? प्रत्येक डिपार्टमेंटात 3-3 जण जर का असेल तर मॅक्सिमम जर आपण 3-3 9, पण 9 लोक आहेत तर व्यक्ती किती आहेत? 8 आहेत ना. हाऊ मेनी पर्सन? 1 2 3 4 5 6 7 8. प्रत्येकाच्या मध्ये आपण 2-2 घेतले तर किती होतील? 6 लोक होतील. मग जर 8 लोक आहेत याचा अर्थ काय? की 2 कोणते डिपार्टमेंट आहे, या 3 पैकी 2 डिपार्टमेंट्स आहेत. 2 डिपार्टमेंट्स असे असतील की त्याच्यामध्ये 3 लोक असतील, म्हणून 3 गुणिले 2, 2 डिपार्टमेंट आहे ना, तर 2 आणि प्रत्येकामध्ये 3 लोक असतात. 3 दुनी काय? 6 लोक. आणि एक डिपार्टमेंट असा असेल की त्याच्यामध्ये 2 व्यक्ती असतील. असे 6 आणि 2 मिळून किती होतील? 8 व्यक्ती होतील. करेक्ट. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3, 3 दुनी 6. एक डिपार्टमेंट मध्ये किती असतील? 2 असतील. ओके, सो लक्षात आलं प्रत्येकाला? ओके, मग आता आपण इथे फ्रेम करायला सुरुवात करू. हा मुद्दा कळला का तुम्हाला? प्लीज, 8 व्यक्ती अरेंज करायचे तो म्हणतो. मग आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये एकतर मॅक्झिमम 3 लोक असू शकतात किंवा मिनिमम 2 असू शकतात. बरोबर आहे. मग आता 8 व्यक्ती अरेंज करायची तर कोणतेही तरी 2 डिपार्टमेंट असतील की त्याच्यामध्ये 3-3 व्यक्ती असतील ना, म्हणजे 6 लोक होतील 2 डिपार्टमेंट, आणि एक डिपार्टमेंट मध्ये 2च व्यक्ती असतील. असे टोटल 8 व्यक्ती होतील. ठीक आहे.
मग इथे आपण जे व्यक्तींचं नाव बघितलं इथे बी जी एच के डी एफ टी व्ही. चला यांचा निगेशनचा चार्ट बनवूयात. So this is city, negation of the city and the negation of the city. मग त्याच्यामध्ये आता सिटी झालेत. आता सिटीच्या सोबतच डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंट जर का असेल ना तर बघा 3च डिपार्टमेंट आहेत. 8 असते तर आपण त्याला निगेशन घेतलं असतं. लक्षात घ्यायचं नेहमी जेव्हा 5 कॅरेक्टर पर्यंत असतं, 4 कॅरेक्टर पर्यंत जर का असेल, 4 डिपार्टमेंट 3 डिपार्टमेंट असं असेल तर मग त्याला राईट रॉंग मेथड जास्त इझी पडते. 4 पेक्षा जास्त जर का हे वाढले तर मग तुम्ही काय करा, हे निगेशन मेथड युज करा. नाहीतर मग कोणती करायची, 4 पर्यंत जर का असेल तर निगेशन न युज करता तुम्ही राईट रॉंग युज करायचे. आता 3 आपण डिपार्टमेंट साठी राईट रॉंग युज करू. सो 3 डिपार्टमेंट कोणते, इंजिनिअरिंग, सिस्टीम आणि काय मार्केटिंग. कोणते 3 डिपार्टमेंट्स आहेत, इंजिनिअरिंग आहे, सिस्टीम आहे आणि काय मार्केटिंग आहे. ठीक आहे. मग आता सिटी आणि निगेशन ऑफ द सिटी. आता बघा, जी वर्क्स इन अ दिल्ली अँड इन इंजिनिअरिंग डिव्हिजन. सो जी कुठे वर्क करतो, दिल्लीमध्ये करतो. जी वर्क्स इन दिल्ली आणि त्याचं डिपार्टमेंट कोणतं आहे, इंजिनिअरिंग. ओके. सो याचं डिपार्टमेंट कोणतं आलं, आपण कलर चेंज करूयात. जी वर्क्स इन दिल्ली आणि कोणत्या डिपार्टमेंटला काम करतो, तो इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला काम करतो. ठीक आहे. एच वर्क्स इन रांची. एच कुठे वर्क करतो रे, रांची. एचचं शहर कोणतं, रांची. बट ही इज नॉट इन अ सिस्टीम. तो सिस्टीम डिव्हिजन मध्ये नाही. नो वन इज वर्किंग इन अ मार्केटिंग डिव्हिजन ऍट हैदराबाद. जो कोणी हैदराबादचा व्यक्ती आहे तो मार्केटिंग मध्ये नाही. तर आता इथे बाकी आपल्याला कोण आहे आपल्याला माहित नाही. सो हैदराबाद इथे लिहून घ्या की तो हैदराबादवाला मार्केटिंग मध्ये राहू शकत नाही. ओनली वन पर्सन फ्रॉम जीस डिव्हिजन वर्क्स इन कोलकाता. जीच्या डिव्हिजनचा एक मात्र पर्सन, लक्षात घ्या महत्वाचं. काय म्हटलं त्याने, ओनली वन अदर पर्सन. जीच्या डिव्हिजन मध्ये एक मात्र अदर पर्सन आहे, तो कोलकात्याला हे करतो. सो म्हणजे आता जीचा डिपार्टमेंट कोणतं रे, अरे जीचा डिपार्टमेंट कोणतं आहे सांगा मला. इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग. आणि इंजिनिअरिंग वाला कोणत्या शहरामध्ये आहे तो म्हणतो, कोलकाता. रांची. अच्छा, कोलकाता. कोलकाता ना, जी कुठे आहे. ओके. सो जी डिव्हिजन आहे तो कुठे आहे, कोलकाताला आहे. ओके. म्हणजे कोलकात्यावाला कोण झाला, इंजिनियर झाला. इथे एक महत्वाची इम्पॉर्टंट आहे, ओनली वन अदर पर्सन. म्हणजे एक आणि एक, म्हणजे याचा अर्थ इंजिनिअरिंग डिव्हिजन मध्ये किती लोक आहेत, 2च ना. एकाला दिल्लीवाला, दुसरा कोणाला कोलकात्यावाला. त्याने म्हटलं नाही, ओनली वन अदर पर्सन. म्हणजे जी इंजिनिअरिंग डिव्हिजन मध्ये 2 लोक आहेत. आणि जर का इंजिनिअरिंग डिव्हिजन मध्ये 2 लोक आहेत तर मी निश्चितपणे म्हणू शकतो की सिस्टीम आणि मार्केटिंग या दोन्ही डिव्हिजन मध्ये 3-3 लोक असतील. मुद्दा कळला का प्रत्येकाला, कारण 8 लोक आहेत टोटल. कारण टोटल किती लोक आहेत, 8 व्यक्ती आहेत ना. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग, प्रत्येकाला कळतंय. वेदिका, Yes, sir. Yes, sir. हा येस सर. येस म्हणून सर.
त्याने ओनली वन पर्सन आहे. जर तो याच्यामध्ये असेल तर मग बाकीचे तीन लोक काय याच्यामध्ये राहतील. असे करूनच टोटल किती लोक होतील? 8 लोक होतील. असे करूनच टोटल किती लोक होतील? 8 लोक होतील. ओके, सो ओनली वन ऑफ द jurisdiction works in Kolkata. D is working at Hyderabad and F is at Mumbai. So D is at what? हैदराबादला आहे. F कुठे आहे? मुंबईला आहे. तर चला मुंबई पण झालं आणि काय हैदराबाद पण झालं. ठीक आहे ना. मग आता हैदराबाद वाला जो आहे तो कशामध्ये नाही रे? अरे हैदराबाद वाला कशामध्ये नाहीये? बघा असं स्टेटमेंट आलं ना, जो हैदराबादला वर्क करतो तो मार्केटिंग मध्ये. मार्केटिंग. हा, मग हैदराबाद वाला मार्केटिंग मध्ये नाहीये. आणि तो मित्रांनो इंजिनिअरिंग मध्ये पण नाहीये. का? कारण इंजिनिअरिंग वाला दोनच सिटी मध्ये होऊ शकतं. दिल्ली आणि कोलकाता आलेला आहे. दिल्ली तिथे आलंच आहे, कोलकात्यावाला आहे. तर हैदराबादवाला होईल का? नाही. म्हणजे हैदराबादला निश्चितपणे कोणत्या वेळी कुठे असेल? सिस्टीम मध्ये असेल. मुद्दा कळला का प्रत्येकाला? म्हणजे हैदराबादवाला कुठे असेल? सिस्टीम मध्ये असेल. ओके, हा चला इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही. सर ते हैदराबादचं परत रिपीट करा ना. सर अच्छा, सेकंड सेंटेन्स मध्ये लिहिलंय नो वन इज वर्किंग इन मार्केटिंग डिव्हिजन ऍट हैदराबाद. हा सर मग डी हैदराबाद मध्ये मार्केटिंग कसं करू शकतो? नाही, म्हणून तर मार्केटिंग क्रॉस केलं ना आपण, सिस्टीम मध्ये घेतलं ना आपण त्याला, म्हणून तर ओके मार्केटिंग मध्ये राईट. हा क्रॉस केलंय ना. राईट 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 राईट. तर म्हणून आणि तो इंजिनिअरिंग करू शकत नाही, कारण इंजिनिअरिंग दोनच गावांमध्ये आहेत. एक तर इंजिनिअरिंग वाले एक तर दिल्लीमध्ये आहे दिलेला इंजिनिअरिंग वाला, आणि दुसरा कोणता आहे? कोलकाता. कोलकाता. मग आता दोन शहर व्ही. झालीत, दोनच रे. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये हैदराबाद इंजिनिअरिंग मध्ये येईल का? नाही, म्हणून तो पण तिथे रिजेक्ट होतो. मग इंजिनिअरिंग डिव्हिजन नाही आणि मार्केटिंग डिव्हिजन नाही, तर एकच डिव्हिजन उरतं, ते म्हणजे कोणतं? सिस्टीम डिव्हिजन. कळलंय का? हो सर. या राईट. एकदम टफेस्ट पझल्स आहेत. बँकिंग एक्झामिनेशन इव्हन युपीएससी ला पण एवढ्या टफ येत नाहीत. म्हणजे आणि आली तर जास्त एमपीएससी किंवा युपीएससी ला आली तर मी म्हणजे स्किप करून टाका, कारण याच्यात वेळ खूप जातो. कारण एमपीएससी मध्ये काय आहे माहितीये का, एवढी मोठी पझल आणि एकच प्रश्न विचारण्यात येतो, तर ते त्या वेळेमध्ये शक्यच नाही. ऍक्च्युली एमपीएससी मध्ये झालेली पझल आहे, पण आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की स्किप करा. पण आता तुम्हाला शेवटी शिकवून मला भाग आहे, कारण जरुरी नाही की तुम्ही बँकिंग पण देणार, तर बँकिंग मध्ये तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतात हे प्रश्न. ठीक आहे ना. इथपर्यंत लिहून घेता का एकदा तुम्ही, म्हणजे स्टेप बाय स्टेप? ओके, कारण तुम्हाला लिहिलं समजलं. सर. पण म्हणजे स्वतः सॉल्व्ह करून बघा. म्हणजे माझं म्हणणं काय की 2 मिनिटं घ्या, ओके, आणि स्वतः सगळं सॉल्व्ह करून. इथपर्यंत जितकं वाचत आलोय आपण कोणत्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहे? इथपर्यंत. ठीक आहे ना. हा, इथपर्यंतचा मुद्दा चला फ्रेम करा. हा झाला असेल फ्रेम करून तर मला सांगा, आपण म्हणजे पुढे जाऊया. कारण माझं असं म्हणणं आहे की पूर्ण पझल एकासोबत तुम्हाला थोडं अंडरस्टँड व्हायला पुढे पण प्रॉब्लेम जाईल. या इथपर्यंतच्या मुद्द्यामध्ये काही अडचण आली असेल तर मला सांगा, कारण ही बेस्ट मेथड आहे सॉल्व्ह करायची, मेथड ऑफ निगेशन्स. आणि पुढच्या याच्यामध्ये मला सांगा, तुम्हाला ते टेस्ट देण्यात येते 5 प्रश्नांची. सो त्याच्यामध्ये तुम्हाला किती वेळ असतो रे? जे तुम्हाला आजची टेस्ट तर प्रिव्हियस क्वेश्चन वरच होती. हा तर आजची जी टेस्ट होती कसं पूर्ण हा पझल शिकून झाला नव्हता ना, म्हणून मी ते प्रिव्हियसच प्रश्न टाकले होते शिकवलेले. पण येणारे टेस्ट मला सांगा तुमच्याकडे किती वेळ असतो? 15 मिनिटं असतात सर. 15 मिनिट्स असतात. 15 मिनिटं आहे. तर मग मी पुढच्या वेळेस काय करेल, एकदम मोठी पझल आणेल आणि एकच प्रश्न देईल तुम्हाला, एकच पझल पण त्याच्यावरती 5 प्रश्न फ्रेम करेल असं देणार तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला ती 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायची. ओके सर. झालं हे की नाही अजून फ्रेमिंग?
कोणता मुद्दा कळला नसेल तर सांगा मला, कारण बघा कमी एक्झाम्पल आहेत एक वेळेस चालतील याच्यामध्ये, पण ते कसे कन्सेप्ट एक क्लिअर झाला पाहिजे. अरे बाळांनो, आला का? हो सर. बाकी लोक? क्षितेज, पियुष, विजय, वेदिक, झालं. वचन. हा, नाही झालं? हॅलो हॅलो, पुढे बघूयात. V is not working in Kolkata and works in this division. V कुठे नाही करत? कोलकात्याला नाहीये. तो कोलकात्याला नाहीये आणि तो कोणाच्या डिव्हिजन मध्ये नाहीये, आणि तो डिव्हिजन मध्ये आहे डीच डिव्हिजन. ची डिव्हिजन कोणती रे? सिस्टीम. म्हणून हा पण इथे काय होणार? सिस्टीम मध्ये राहणार. बी आणि टी बोथ वर्क इन मार्केटिंग डिव्हिजन. बी आणि टी दोन्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये आहेत? मार्केटिंग डिव्हिजन मध्ये आहेत. ठीक आहे. बी अँड टी बोथ वर्क इन मार्केटिंग. आता बघा फक्त 1 मिनिट उरलाय. जर का पझल संपली नाही तर आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया त्याला. ओके, फक्त थोडं काळजीपूर्वक नवीन याला हे करा. ओके, आता बघा काय काय म्हटलं होतं त्यांनी. सर, हा, मला हे सांगायचं होतं, तो WW आणि PP वाला क्वेश्चन होता वॉच, तर त्याचं तुम्ही रिटर्न एक्सप्लेनेशन पाठवाल का प्लीज? हो चालेल, काही इशू नाही. ओके, थँक्यू सर. हा, याचं बघा, बी अँड टी बोथ वर्क इन मार्केटिंग डिव्हिजन. ठीक आहे, बी आणि टी मार्केटिंग डिव्हिजन आहे. ऑन वन, हे ऑन झालंय ते. वन हु इज वर्किंग इन मार्केटिंग डिव्हिजन इज नॉट वर्किंग इन भोपाळ. सो भोपाळला जो कोणी व्यक्ती आहे तो भोपाळवाला तो मार्केटिंगला नाहीये. टी इज नॉट वर्किंग एट नागपूर, आणि टी कुठे वर्किंग नाहीये? नागपूरला वर्किंग नाहीये. ठीक आहे, इथपर्यंतच आपल्याला हे आलेलं आहे. ओके, मग आता बघा इथे आपल्याकडे 3 सिटीज राहिलेल्या आहेत. आता फ्रेम मध्ये किती सिटीज राहिलेल्या आहेत? आपल्या 4 सिटीज राहिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या सिटीज राहिलेल्या आहेत आपण जर का याच्यामध्ये बघितलं, बघा दिल्ली आलं, मुंबई आलं, हैदराबाद आलं,